त्याची भावना झाली, वाढावं लागले. तर खरोखरच मुंबईहून ती कागदपत्रे गोव्याला बोटीनं आलेली होती आणि घोडेस्वारी घेऊन राजवाड्यात आलेली होती. कागदपत्र पाहिली आणि मला खूप आनंद झाला. बापूसाहेब महाराजांनी ही गोष्ट त्यांनी सांगितली तर साटम महाराज आणि याबद्दल आनंद का झाला तर ही कसं कळलं, हा कोणीतरी चांगला साधुवृत्तीचा माणूस, संत, पोहोचलेला संत असा माणूस आलेला आहे माझ्या संस्थानामध्ये, त्याचा आदर केलाच पाहिजे. सर्व पेपर्स वाचून पाहिजे नीटपणा. आणि एक लक्षात आलं की पूर्ण अधिकार दिलेले नाही. काय करायचं कळणार त्यांना. पूर्ण अधिकार असेल मला सत्ता नको त्यांनी ब्रिटिशर्स सांगितले. सत्ता का ब्रिटिशर्स देत होते तर दुसऱ्या पहिल्या महायुद्धामध्ये 1918 साली ज्यावेळेला युद्ध झालं त्या युद्धामध्ये सहभागी व्हायला बापूसाहेब महाराज गेले आणि गेल्यानंतर संस्थानातून खूप मोठा विरोध झाला होता त्या, पण नाही मिळाले. माझे कॉलेज आहे ते मालवणकर लंडनला सिटी, मालवण कॉलेज लंडन, इथं त्यांचं एज्युकेशन झालेलं होतं आणि तिथं सगळे माझे मित्र माझ्यामध्ये होते ते कुठले असतील, ब्रिटिशर्स होते, इतरही काही देशातली मुलं होती, राजपुत्र होते. पण ही मुलं तिथे आता महायुद्धावरती दाखल होत तर मी काय जायचं नाही. परदेशातून हजारो तारा गेला मुंबईच्या कमिशनर की पाठवू नका आपल्याला. पण बापूसाहेब महाराज तिथे मांडले. माझे सगळे मित्र तिथं असताना मला गेलेच पाहिजे, गेले. आणि त्यांनी कशाचा चार्ज घेतला तर तो गोळा फेकायच्या युनिटचा चार्ज घेतला. त्या काळामध्ये घेतलेले आणखी एक आहे त्या पुस्तकामध्ये नमूद वगैरे. एक घटना अशी होती की त्या बापूसाहेब महाराज गेल्यानंतरच त्या ठिकाणी एक दिवस एक बॉम्ब येऊन पडला आणि पटकन त्यांनी तो उचलला आणि पलीकडे फेकला. पडल्यावर त्याचा मोठा स्फोट झाला. अख्खा भक्त तो जाणार होता पण तो वाचला. ही गोपासाहेब म्हणाले. आणि ह्या सगळ्यानंतर त्यांनी युद्धावर स्वतः दाखल झाले, युद्ध पुरं केलं आणि परत आले. आल्यानंतर पहिली मागणी होती की तुम्ही मला पूर्ण अधिकार आणि सेवेला सत्ता दिली पाहिजे. ब्रिटिशांनी मान्य केलेलं होतं पण ब्रिटिश तसे चतुर, सगळंच काही देऊन चालत नाही, कुठेतरी राखून ठेवावं लागतं. आता यासाठी काय करायचं हा प्रश्न पडल्यानंतर पुन्हा रामोजी साटम महाराजांच्याकडे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना पेपर्स दाखवल्यानंतर त्यांनी ते बघितले. त्यांना काय कळत होतो इंग्रजीमध्ये त्या पत्रव्यवहार कोणाच म्हणून सही करू नको म्हणून सही करू नको या कागदपत्रांचं. त्यांनी तसेच फक्त साटम महाराज सांगतायत म्हणून ते कागदपत्र तसेच त्यांनी पाठवले आणि सांगितलं की एक दुसरं पत्र दिलं की मला पूर्ण अधिकार मिळत असेल तर सत्ता हवी पाहिजे, नाहीतर नको. परत ते पेपर्स गेले की काही दिवसात पूर्ण सत्तेनिशी राजेसाहेबांना म्हणजे बापूसाहेब महाराजांना पूर्ण अधिकार आणि सत्ता मिळाली आणि तो राज्याभिषेक 29 ऑक्टोबर 1924 ला सावंतवाडीकरांनीच नव्हे तर अवघ्या सावंतवाडी संस्थानातील लोकांनी, इथं असलेल्या उपस्थित लोकांनी, विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. 29 ऑक्टोबर 1924 ही डेट, कारण का आता त्याला 100 वर्ष पूर्ण होण्याचा साल आलेला आहे. 29 ऑक्टोबर 2024 रोजी यासाठी भव्य दिव्य कार्यक्रम सावंतवाडी कराडी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी येऊन करणं गरजेचं आहे. मी काही लोकांना बोललो पण जसा प्रतिसाद पाहिजे त्याला तसा मिळालेला होता. म्हणून या व्यासपीठावर आज मला बोलायचं मिळते म्हटल्यानंतर मी यायचं ठरवलं. काहीची तब्येत ठीक नसताना देखील मी ठरवलं जायचं, उभं राहायचं. बापूसाहेब महाराज पाठीचे आहेत, साटम महाराज पाठीचे आहेत, तर आपण राहायचं कशासाठी. आणि तर असं 29 ऑक्टोबरला त्याला सत्ता मिळाल्यानंतर पूर्ण अधिकाऱ्यांची सत्ता घेतली, साटम महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे जो कारभार केला त्याचा पाढा आता तुमच्यासमोर काही लोकांनी वाचला. अनेक सुधारणा त्यांनी केल्या. या सुधारणांची पाहणी करायला स्वतः परदेशातून रॉक्स अँड सॅलिसेबरी सारखे तज्ञ माणसं आली होती. कसला शोध घेण्यासाठी तिथं मलेरियाची साथ जोरात पसरलेली होती आणि त्याचं इरॅडिकेशन कसं करायचं यासाठी आता देखील गुरुडीच्या पुलाजवळ एक रेस्ट हाऊस आहे गव्हर्नमेंटचं, तिथं लॅब उभारलेली होती आणि त्या लॅबमध्ये त्यांनी पाहणी करून कशापासून होतो तर डासाच्या शरीरामध्ये ज्या जंतूंची वाढ होते त्यांच्यामुळे हा मलेरिया होतो आणि याचा प्रतिबंध केला पाहिजे तर डासांचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. आणि पहिलं बापूसाहेब महाराजांनी अभियान काय घेतलं असेल तर डासांचं निर्मूलन, आणि ते निर्मूलन केल्यानंतर आपोआपच इथले सगळे पुष्कळ आणि खड्डे भरून टाका, पाणी साचू देऊ नका, वाहतं पाणी ठेवा आणि आपोआपच काय झालं तर
त्या ठिकाणी बऱ्याचपैकी मलेरियाचं इरॅडिकेशन झालं आणि हे पाहण्यासाठी रॉस अँड सेन्सिटिव्हसाठी प्रश्न आले होते कुठल्या गोष्टीमुळे कुठला औषध नाही काय नाही नंतर त्याही पेक्षा देखील आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे, व्यवस्थित आपला परिसर ठेवला पाहिजे हे आधीच लागून त्या मलेरियाचं इरॅडिकेशन केलं. आणि हे भान ठेवून पुढच्या काळामध्ये त्यांनी सावंतवाडी परिसरामध्ये राबवलेली एक महत्वाची योजना म्हणजे आदर्श घर आणि घराचा परिसर. अनेक आता बरीच वर्ष झाले कारण या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत स्वतः आणि त्यांच्याकडे ती सर्टिफिकेट्स होती मोठ्या मानाने डवलानं ती लावलेली असायची, आज मुलांना समोर राहिली का तर हे आदर्श घर या घराचं त्याचं कौतुक करायचं त्याचा सत्कार करायचा आणि आपोआपच काय करायचं त्याची प्रसिद्धी होईल, त्याचं मलेरिया पूर्णतः निघून गेला म्हणायला हरकत नाही. आज देखील बऱ्याच गोष्टी अशा प्रकारे करता येतात सध्या आणि त्या उभी करायच्या त्याचा प्रश्न म्हणजे इथं जी नगरपालिका सुरू केलेली आहे 1935 पासून, तर या नगरपालिकेची संरचना करण्याचं खरं काम श्रेय जर असं तर बापूसाहेब करत त्यांनी पहिल्यांदा त्यासाठी शहर व्यवस्थापन हा कायदा करा. शहर व्यवस्थापन कायद्यानंतर त्यांनी काय केलं तर शहराची व्यवस्था गुंडगिरी होता कामा नये, शांत जीवन प्रजेला जगता आलं पाहिजे, स्वच्छता सगळीकडे घणीचं साम्राज्य पसरलेलं होतं त्याला प्रतिबंध केला पाहिजे तर शेती रोगराई नसतो. आणि याच्या पाठीतला त्याचा आशीर्वाद कुणाचा होता तर भुवनेश्वर आठवणार होता. तर हे राज्यात आपल्यानंतर खूप सुधारणा झाल्या, आरोग्य बऱ्यापैकी सुधारलं आणि एक सावंतवाडी संस्थान आदर्श संस्थान म्हणून ओळखलं जाऊ लागलं. थोडक्यात मी काही मधल्या गोष्टी स्वीट करून इथे गांधीजी आले होते. बापूसाहेब महाराजांना 29 ऑक्टोबर 1924 रोजी राज्यात सत्ता मिळाली. गांधीजी हे ब्रिटिशांचे कट्टर विरोधक आणि 1927 ला गांधीजींना इथे खास बोलवून त्यांच्या राहण्याची घोषणा केली. का तर गांधीजी आजारी होते, त्यांना थंड असं ठिकाण आणि निर्मळाची हवा हवी होती म्हणून त्यांची अंबोलीच्या बंगल्यामध्ये व्यवस्था केली आणि तिथे व्यवस्था केल्यानंतर गांधीजी तिथे येऊन राहिले. या संस्थानाची पाहणी पण पुढच्या काळामध्ये त्यांनी केली. 2 वेळा गांधीजी आले होते 1930 आणि 1927 मध्ये. तर त्यावेळेला ती पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की राजाबद्दल इथल्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. का तर म्हणजे आमचा राजा गरीब आहे, श्रीमंत नाही, पण प्रजेबद्दलचा कळवळा त्याला आहे. त्यामुळे या राज्याचं भलं होणं गरजेचं आहे अशी एक लोकांची धारणा होती आणि त्या पद्धतीने हे पुढचं कार्य करत असताना गांधीजींना ते भेटायला गेले आंबोलीला तिथल्या बंगल्यामध्ये. गांधीजी खुर्चीत बसलेले होते, बापूसाहेबांना खुर्ची दिली बसायला, गाडीसाहेब होत्या समोर खुर्ची दिली, ते दोघे त्यांच्या समोर मांडी घालून बसले. तर त्यांना आश्चर्य वाटलं, अरे काय हे म्हणाले तुम्ही खाली बस, आम्ही खाली बसतो आणि तुम्ही खुर्चीत बसायचं नाही, तुम्ही ठीक आहात, मी एका छोट्याशा चिमुकल्या संस्थानाचा राजा आहे, तुम्ही या देशाचा राजा आहे, लोकमानसाचे राजे आहात, तेव्हा तुमचा मान आहे माझा नाही. आणि गांधीजींना त्याने 1 महिना ठेवून घेतलं, ब्रिटिशांचा रोज प्रथम त्यांना ठेवून घेतलं. गांधीजी बळीनंतर गेले 1927. त्याच्यानंतर 1930 साली पुन्हा ते आले होते, त्यावेळी पाहणी केली, खादीचा प्रसार कुठं केला खेडेगावातून, त्या ठिकाणी तर खादीचा प्रसार सर्वात मोठा झालेला आहे. तुम्ही इतकीच खादी विकत घेतला का असे साधे प्रश्न गांधीजींनी त्या लोकांना विचारल्यानंतर ते म्हणाले, आणि तुमच्या राजानंतर किरकोळ खादी घेतलेली आहे, आमचा राजा फार गरीब आहे. तर सैनिक असं केलेलं आवडत नाही, सिंपल लिव्हिंग पाहिजे आणि लोकांच्यासाठी तेच आग्रह आहे. आणि गावोगावीचे कॅम्प होते, तिथं आरोग्य, तिथली शिक्षण व्यवस्था, शिक्षणासाठी कायदा, शाळेमध्ये स्वतः जाऊन बापूसाहेब महाराज उभं राहायचे आणि शिक्षण म्हणायचे तुम्ही थांबा आहेत माझ्याबरोबर, ते स्वतः क्लास घ्यायचे. इथे कुडाळला जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये एकदा ते गेलेले होते असेच भेटीसाठी आणि मुलांना आणि शिक्षकांना संबोधित करत असताना मध्येच ते उठले आणि बाहेर गेले. बोलता बोलता निघून गेले बाहेर. लोकांना समोर पडलं की का गेले बापूसाहेब महाराज, बहुतेक त्यांना बाहेर कुठून जायचं असतं आणि त्यासाठी ते गेलेले असावेत अशा आहे पाहायला लागले इकडे तिकडे काय. तर बघताय तर एका झुडपाच्या डाला सुरुवातीच्या काळामध्ये बापूसाहेब व्हिडिओ व्हायचे, तर ते व्हिडिओ
ते आले आणि ते म्हणजे काय महाराज तुम्ही एवढ्या लांब कसं केलं, तिथंच केलं असतात तर शिक्षकांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. मी आवर्जून सांगितलं शिक्षकांनी लक्षात ठेवलं की मी जर इथं तुमच्यासमोर पीडित राहिलो तर त्याचा आदर्श तुमच्यासमोर माझ्या दृष्टीनं काय राहील, मुलांच्या समोर काय राहील. मी सहज करू शकलो असतो पण ते बरोबर नाही. म्हणजे नैतिकता जी आहे ती स्वतःकडे असल्यानंतरच राज्यात